अरे लास्ट एक्झाम्पल या टाइपचं होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आणि हा टॉपिक एंड करतो मी. अरे लास्ट एक्झाम्पल सॉल्व x square plus y square dx minus 2xy dy equal to 0 तर बघा सोल्युशन काय गिवन x square plus y square dx minus 2xy dy equal to 0. तर बघा बरं हा minus 2xy dy आहे तो RHS ला गेल्यावर काय होईल प्लस म्हणजेच काय x square plus y square dx equal to 2xy dy. बरोबर आपल्याला काय फाइंड करायचे dy by dx. मग dx into that RHS ला गेल्यावर काय होईल डिवाइड होईल dx आणि 2xy into that ते RHS ला काय होतील डिवाइड होतील म्हणजे x square plus y square upon 2xy equal to dy by dx. मग काय करूया RHS ला LHS बनवूया आणि LHS ला RHS बनवूया म्हणजेच x square plus y square upon 2xy त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. मग काय रे स्टेप नंबर 1. अरे व्हाट इज स्टेप नंबर फर्स्ट इज बघा आहे काय x ची डिग्री 2 आहे y ची डिग्री 2 आहे x y ची जर कंबाईन मेजर केली आपण कारण की इंटू आहे 1 + 1 = 2 म्हणजे काय म्हणू शकतो इज अरे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री 2 and homogeneous differential equations are solved by taking y by x equal to u. What is step number first is put y by x equal to u. अरे y by x काय पुट करणार u. This implies काय मग y equal to u x डिवीजन मध्ये तिकडे गेला मल्टिप्लाय होईल म्हणजे dx येईल. मग u फर्स्ट फंक्शन आहे आणि x सेकंड फंक्शन आहे. यूज प्रोडक्ट रूल. मग काय करूया डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. मग काय राहील y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. बरोबर काय सांगतो प्रोडक्ट रूल फर्स्ट फंक्शन ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x is 1 plus second function as it is x as it is derivative of first function u चा derivative with respect to x is du by dx. म्हणजे this काय मिळालं रे आपल्याला dy by dx. अरे this implies dy by dx equal to u into 1 is u plus x into du by dx is x du by dx. मग ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया 1 मध्ये. सो व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज then differential equation 1 becomes काय 1 मध्ये पुट करूया रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू dy by dx becomes अरे dy by dx becomes u plus x du by dx. u plus x du by dx equal to x square as it is x square plus y square आहे. आता सबस्टिट्यूशन केल्यामुळे y काय येईल y equal to ux रिप्लेस y by ux म्हणजे y square असल्यामुळे ux whole square upon 2x y काय ux y काय ux. सो रिप्लेस y by ux. बरोबर म्हणजेच काय इथं x square plus ux whole square काय u square x square upon 2 x into x is x square
बेस सेम एडिशन ऑफ इंडायसेस 2x² u. आता न्यूमरेटर मधून काय करूया रे x² कॉमन काढूया. सेम टर्म काय करतो आपण कॉमन काढतो म्हणजे काही x² जर कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये लिहितो 1 u² अपॉन 2x² u. 2x² u. आता बघा x² इनटू काय x² डिव्हिजन मध्ये गेट कॅन्सल बरोबर म्हणजे काय लिहितो u प्लस x du by dx. आता हा जो प्लस u आहे तो RHS ला गेल्यावर काय होईल मायनस म्हणजे x du by dx ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1 plus u square as it is upon 2u plus u become minus u. मग RHS मध्ये LCM काढूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आणि स्ट्रेट मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर. मग 1 plus u square into 1 something into 1 something minus 2u into u 2u square base same addition of indices upon म्हणजे 1 plus 1 is 2 2u into 1 is 2u बरोबर म्हणजे काय मिळालं इथं बघा x du by dx as it is. आता सिंपलीफाय करूया 1u square minus 2u square किती येतील 2u square मधून प्लस मायनस मायनस 2u square मधून 1u square गेला 1u square राहिला आणि मोठ्या संख्येचा चिन्ह आहे तो मोठा आहे ना म्हणजे -1u square अपॉन 2u हा मिळाला x du by dx. आता व्हेरिएबल सेपरेट करूया dx आणि du कुठे लागतो आपल्याला न्यूमरेटरला dx डिव्हिजन मध्ये RHS ला गेल्यावर मल्टिप्लाय होतील हा 2u इनटू आहे इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय म्हणजेच काही x तिथेच ठेवतो मी तात्पुरता 2u du इक्वल टू 1 minus u square into dx. आता मोर दॅन वन टर्म मी ब्रॅकेट टाकूया बरोबर मग x इनटू आहे RHS ला गेल्यावर काय होईल डिवाइड होईल बरोबर म्हणजे du कडे du सोबत u च्या टर्म आणि dx सोबत x च्या टर्म du सोबत u च्या टर्म म्हणजे काय येईल 2u अपॉन 1 minus u square du equal to dx अपॉन x into the RHS ला गेल्यावर डिवाइड होईल बरोबर. तर आपण x पण लिहिला RHS ला मग काय लिहिलं लास्ट स्टेप नंबर 3 काय म्हणू शकतो आपण झाले का व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म बघा बरं f of u du 1 upon x है f of x dx. then what is step number 3 is अरे variable separable form and take integration variable separable form and take integration. तर इंटिग्रेशन काढूया काय लिहू अरे इंटिग्रेशन ऑफ 2u upon 1 minus u square du equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon x dx. न्यूमरेटर ला काय असलं पाहिजे तो 1 सबका माली एक इंटिग्रेशन ऑफ बरोबर. मग काय इंटिग्रेशन आहे का परफेक्ट डेरिव्हेटिव्ह बघा बरं 1 चं काय येतं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे 1 चं 0 मायनस u स्क्वेअर चं काय विथ रिस्पेक्ट टू u x स्क्वेअर चं काय विथ रिस्पेक्ट टू x टू x मग u स्क्वेअर चं विथ रिस्पेक्ट टू येईल 2u पण 0 मायनस 2 येईल मायनस 2u बरोबर. म्हणून मी काय करतो मायनस चे ऍडजस्टमेंट करतो एक स्टेप वाढवतो अरे मायनस 2u मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस 2u. तर प्लस ची ऍडजस्टमेंट कळली का कशी गेली मायनस मायनस प्लस का परफेक्ट डेरिव्हेटिव्ह येते आपलं समजलं का रे. ऍडजस्ट डेरिव्हेटिव्ह का रे तिसरी कंडिशन डिग्री ऑफ न्यूमरेटर इज 1 and degree of denominator is 2 मग degree of numerator is less than degree of denominator then adjust derivative तर ही तिसरी कंडिशन आहे बघा if degree of numerator is less than degree of denominator then adjust derivative equal to integration of 1 upon x dx. मग काय येतं इथं अरे यूज
f ऑफ n dx काय रे असतो कोण सांगेल? इंटिग्रेशन मध्ये पार्शियल फ्रॅक्शन मध्ये झालेलं आहे आपले इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of n dx is अरे log of mod of f of x plus c बरोबर म्हणजेच काय लिहितो मायनस log of mod of replace x by u put x equal to u म्हणजेच काय log of 1 minus u square x ला कशाने रिप्लेस केलं u न कारण की हा f of u आहे हा f dash आहे बरोबर इक्वल टू 1 upon x चे इंटिग्रेशन काय येतं आपण बघितलंय 1 upon x कशाचं डेरिव्हेटिव्ह log x प्लस log c बरोबर काय करूया तो हा जो मायनस आहे log 1 minus u square तो RHS ला नियम म्हणजे प्लस येईल आणि RHS ला काय वापरूया इथं आधी log m plus log n काय असतो log m plus log n is अरे log m plus log n is कोण सांगेल लॉगरिथमची एडिशन आहे म्हणजे इथं कॉमन मध्ये काय होईल मल्टिप्लिकेशन log m into n म्हणजेच काय लिहितो log of xc बरोबर ना मायनस log of 1 minus u square मग हा मायनस log आहे RHS ला गेल्यावर प्लस होईल म्हणजे LHS ला 0 राहील म्हणजे log xc plus log of 1 minus u square मग u ला कशाने रिप्लेस करूया y by x न अरे रिप्लेस u by y by x म्हणजेच काय इथं 0 इक्वल टू आणि हे पण वापरूया log m plus log n वाला फॉर्म्युला सेम वापरूया हा इथं पण वापरला आपण काय रे अरे यूज log m plus log n is log mn replace m by xc into n by 1 minus u square सेम फॉर्म्युला यूज केला मग सिंपली